अधिक राष्ट्र सिरिया युद्धात आर्थिक लष्करी ताकद खर्ची घालतायत। सिरिया युद्धात या राष्ट्रांना इतका रस का? हे प्रॉक्सी वॉर तर नाही? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। जागतिक राष्ट्रांचा सहभाग। सप्टेंबर 2014 मध्ये अमेरिकेनं युद्धप्रवेश केला। आयसिस विरोधात अमेरिकेसह इंग्लंड, फ्रान्स अशी तगडी युरोपीय राष्ट्र युद्धात उतरली। जॉर्डन, तुर्कीनेही असद यांच्या विरोधात युद्ध पुकारलं। त्यामुळे असद यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांची बाजूही जड झाली। असद यांच्या विरोधात लढणाऱ्या कुर्दिश बंडखोर टोळीला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फ्री सिरियन फ्रंटनं पाठिंबा दिला। आता अमेरिका युद्धात सहभागी होणार म्हटल्यावर रशिया तरी कसा गप्प बसणार? मध्य पूर्व आशियातला अमेरिकेचा वाढता प्रभाव रशियाला कधीच आवडणारा नव्हता। असद यांच्या सहाय्याला 28 सप्टेंबर 2015 पासून रशियानं हवाई हल्ले सुरू केले। आयसिस विरोधात रशियानंही बंड पुकारलं। मात्र हे हल्ले अमेरिका पुरस्कृत कुर्दिश बंडखोरांवर रशिया करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला। रशियानं मात्र हे आरोप पुराव्यांसह फेटाळले। जोपर्यंत चीन आणि अमेरिका यांच्यातील सामरिक बॅलन्स, स्ट्रॅटेजिक बॅलन्स हे नीट आहे तोपर्यंत तिसऱ्या महायुद्धाची नांदी होणार नाही। परंतु जोपर्यंत चीनने जर त्याच्यावर रिॲक्टिव्ह स्ट्रॅटेजिक मेकॅनिझम डेव्हलप केलं तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी होऊ शकेल। परंतु दहशतवादी हल्ल्याद्वारे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता अजिबातच नाही। सिरियात नेमकं कोण कोणाशी लढतंय? रशिया, इराण आणि इराकी हिजबुल्ला यांचा सिरियाच्या बशर अल असद सरकारला पाठिंबा आहे। आयसिस, अमेरिका पुरस्कृत कुर्दिश आणि इतर बंडखोर टोळ्यांना विरोध। सुन्नीपंथीय इस्लामिक राष्ट्रांचा आयसिस आणि इतर बंडखोर टोळ्यांना पाठिंबा। अमेरिका पुरस्कृत कुर्दिश आणि सिरियन सरकारला विरोध। आयसिसचा असद सरकारला आणि अमेरिका पुरस्कृत कुर्दिश आणि इतर बंडखोर टोळ्यांना विरोध। सुन्नीपंथीय इस्लामिक राष्ट्र आयसिसच्या मागे। सिरियाचा भौगोलिक भाग सध्या या तीन महाआघाड्यांमध्ये वाटला गेला आहे। बशर अल असद यांच्या नेतृत्वाखालील सिरियन सरकार, या सरकार विरोधात लढणाऱ्या अमेरिका पुरस्कृत कुर्दिश बंडखोरांसारख्या विविध बंडखोर टोळ्या आणि आयसिसच्या छत्रछायेखालील भूभाग, या तीनही महाआघाड्या एकमेकांविरोधात लढत आहेत। पण विरोधकांमधली फूट सत्ताधारी बशर यांच्या मात्र पथ्यावर पडली। याचे परिणाम मात्र जगावर होत आहेत। लाखो लोक या संघर्षात मृत्युमुखी पडत आहेत। लाखो बेघर झालेत। जगात आयसिसनं धुमाकूळ घातलाय आणि त्याचे पडसाद अगदी फ्रान्समध्ये सुद्धा दिसू लागलेत। आणि त्यामुळेच आता जगाला भीती वाटते ती कदाचित येऊ घातलेल्या तिसऱ्या महायुद्धाची। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।